गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। श्री गजानन जय गजानन। आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या निरूपणकार अस्मिता सेन ताई यांचा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतो आहे। ताईंनी त्यांचं सगळं जीवनच महाराजांच्या आणि समाजाच्या सेवेसाठी वाहिलं आहे। कोरोना काळातही त्यांनी पोलिसांना खूपच मदत केली आहे। हा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला। ताई सांगतात की महाराजांच्या सेवेची सुरुवात त्यांच्या 10वीच्या परीक्षेनंतरच झाली, कारण रोज घरात आई आणि आजी काय बरं वाचत असतील याची उत्सुकता तर होतीच, पण ज्याप्रमाणे आपण आपला वेळ जात नसेल त्यावेळेला गोष्टीची पुस्तकं वाचतो, त्याचप्रमाणे ताईंनी त्यावेळेला वेळ जाण्यासाठी म्हणून महाराजांची पोथी वाचली। परत कधी पोथी वाचू असं त्यांच्या मनातही आलं नसेल, परंतु म्हणतात ना की आपण एक बेट ठरवतो, पण महाराजांनी त्यांच्या योजना आधीच तयार ठेवलेल्या असतात। कारण महाराजांनी योजल्यानुसार ताईंची 12वीची परीक्षा झाल्यानंतर ताईंनी रोज एक अध्याय वाचून गुरूंच्या चरणी सेवा अर्पण करायला सुरुवात केली। महाराजांच्या कृपेने वाचन होत होतं, त्यावेळेस ताईंच्या काही मागण्या पण नव्हत्या, पण वाचनात आवड निर्माण झाल्याने ओढ मात्र खूपच वाटत होती। कालांतराने ताईंचं शिक्षण पूर्ण झालं। लग्न झाल्यानंतर ताई कलकत्त्याला राहायला गेल्या। त्यांना मुलगी झाली। वर्षामागून वर्ष जात होती। नंतर महाराजांच्या योजनेप्रमाणे म्हणा किंवा ताईंच्या जीवनातला तो टर्निंग पॉइंट म्हणा, ताईंच्या यजमानांची बदली मुंबई ऑफिसला झाली। त्यावेळी ताईंनी मुलीच्या शाळेच्या वेळेमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला। ताईंकडनं पारायण सेवा करवून घेणारे आपले गजानन माऊली ताईंसाठी वेगळ्याच योजना बनवत होते। ताई ज्या शाळेत नोकरी करत होत्या तिथल्या एका शिक्षिकेने त्यांना पंढरपूर वारीला चल म्हणून सांगितले, पण नकळत कधी वारी केली तर पहिली वारी शेगावचीच करेन असं महाराजांनीच त्यांच्याकडनं वधवून घेतलं। त्यानुसार 2009ला पहिल्यांदा शेगाव वारीला जाण्याचा त्यांचा योग जुळून आला। 2010ला तर शताब्दी वर्षात पण वारी आणि पदयात्रींची सेवा अशी कामं माऊलींनी त्यांच्याकडनं करून घेतली।
2011ला तर कल्याण शेगाव या पदयात्रेची मुहूर्तमेढ रोवण्याचं मोठं कार्य महाराजांच्या कृपेने घडून आलं. तो एक प्रकारचा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. तुझ्या दारचे याचक कधी रिक्त ना गेले, असंभव ही संभव, त्यांच्यासाठी तू सर्व काही केले. हे ब्रीद वाक्य गजानन महाराजांनीच त्यांना लिहून दिले असेल. त्यानुसार दरवर्षी जास्तीत जास्त 27 पदयात्री घेऊन 1 ते 17 जानेवारी या कालावधीमध्ये जाण्याचा त्यांचा उपक्रम अजूनही यशस्वीपणे चालू आहे. 7 यशस्वी पदयात्रा झाल्यावर महाराजांचे निस्सीम भक्त असलेल्या कैलासवासी श्री माधव जोशी काकांनी वारी पूर्ण झाल्यावर महाराजांच्या समाधीसमोरच, अस्मिता, तुला पुढच्या वारीच्या आणि 501 पारायणांच्या सेवेचा महाराजांनी निरोप दिला आहे बरं, असं सांगितलं. कसं शक्य आहे असं मनात येणं ताईंच्या स्वाभाविकच होतं. कारण त्यांना निरोप 17 जानेवारी 2015ला मिळाला आणि 31 डिसेंबर 2015ला हे पूर्ण करायचे होते. पण करते करविते आपले गजानन माऊलीच. त्यांनी 21 जानेवारी ते 17 डिसेंबर या अवघ्या 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये 501 पारायणं पूर्ण करून घेतली. मग 9 वर्ष चातुर्मास उपास आणि गुरुवारी शेगाव दर्शन घेण्याचा त्यांचा योग जुळून आला. या सेवेचा प्रसाद महाराजांनी त्यांना अगदी लगेचच दिला. कारण नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा नर्मदा पुत्र श्री उदयन आचार्य यांच्या आशीर्वादाने आणि बहुमोल मार्गदर्शनाने त्यांची नर्मदा पदयात्रा पूर्ण झाली. कोविडच्या संकटात तर त्यांनी दुसरी परिक्रमा सुद्धा केली. आज बऱ्याच गजानन भक्तांच्या मदतीने ताई परिक्रमा करतात. तसेच आजारी वृद्ध भक्त मंडळींच्यासाठी पारायण सेवाही करतात. त्याचप्रमाणे त्यांना सोबत घेऊन उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा आध्यात्मिक स्थळी दर्शनाला घेऊन जाण्याची सेवा पण त्या करतात. आता आपण ताईंचा अल्पसा परिचय ऐकला. आता प्रत्यक्षच ताईंच्या मुखातून गजानन विजय ग्रंथाच्या 7व्या अध्यायाचे निरूपणच गजानन भक्त नर्मदा मैयाच्या लेकीकडून म्हणजेच अस्मिता ताईंकडून आपण ऐकूया. श्री गजानन, जय गजानन. फळा आले जन्मोजन्मीचे पुण्य, लाभले जीवनी गुरु गजानन. पुढी माझी जरी दुसरे गावी, प्राण माझे गुरुचरणी शेगावे. जय गजानन. गण गण गणात होते, बुद्धीची देवता विघ्नहर्ता गणराया. आणि कुलदेवतेप्रमाणे महाराजांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांना मनापासून वंदन करून आपल्या सर्व गजानन भक्तांच्या आवडीचा महाराजांची लीला नमूद असलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ, जो दासगणू महाराजांनी लिहिला आहे, त्याच्या 7व्या अध्यायाचे निरूपण करण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करत आहे. साक्षात सरस्वती पुत्र असलेले दासगणू महाराज रामरायाची थोरवी सांगताना असे म्हणतात की रावणासारख्या शूर, धूर्त आणि बलाढ्य शत्रूला वानरांनी सहज अपयशी केले. ते केवळ आणि केवळ रामरायाच्या कृपेने. आणि पुढे म्हणूनच रामरायाला स्वतःवरही तशी कृपा कर म्हणून याचना करताना दासगणू महाराज आपल्या लक्षात येते ते पुढील ओळींच्या साहाय्याने. दासगणू महाराज म्हणतात, मन सदा आशाळभूत, ते न कदा स्थिर होत. नाना विकल्प मनात, येऊ लागती वरचे वरी. माझं मन आशाळभूत आहे, ते सतत चारी दिशात फिरत आहे. ते स्थिर होत नाही. त्याला स्थिरता द्या रामराया. पुढे ते म्हणतात, अशा अस्थिर मनाच्या अंगी पातक आहे.
तुझ्यासमोर याचना करण्याचा मला अधिकार नाही. मग या अशा पातकाला केवी लाधावा वशिला, तुझा सांग जगतपाला हे व्यवहारिक म्हणणे असे. तुझा वशिला कसा लादेल हे मला माहिती आहे, आणि तरीही ते मनापासून एक याचक बनून रामरायासमोर आले आहे. याचना करताना याचना करणे हे कमीपणाचे नसून ते आपल्यासाठी किती चांगले ठरते हे पटवून देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. महाराजांसमोर, रामरायासमोर तुमच्या कृपेची मी आशा घेऊन आलो आहे, हे दासगणू महाराज सातत्याने सांगत आहे. माझ्यासारख्या पातक्याचा तारणहार व्हा म्हणून याचना कळकळीने करत असल्याचे आपल्या लक्षात येते. पातकाला तारणं हे खूप कठीण असतं. एखाद्या संताला तारून नेणं हे खूप सोपं असतं. आणि म्हणूनच जर तुमचा भक्तिभाव असेल तर सद्गुरू कृपा होऊन तुम्ही तारले जाता. हे आपल्याला पाटील घराण्यावर महाराजांच्या झालेल्या कृपेची कथा किंवा लीला दासगणू महाराजांनी केली याच्यावरून लक्षात येते. शेगावमधील पैसा, अडका, सोनं, नाणं, अमाप शेती असलेल्या अतिपुरातन पाटील घराण्याचा संत गजानन महाराजांनी कसा उद्धार केला याचे वर्णन दासगणू महाराजांनी खूप सोप्या आणि रसाळ भाषेमध्ये 7व्या अध्यायामध्ये नमूद केले आहे. जमीनदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटील घराण्यावर फार पूर्वीपासून संतांची कृपा होती. पाटील घराण्यात संत सेवेची प्रथा पण होती. म्हणूनच महाराजांची ही कृपा त्यांना लाभली आणि पाटील घराण्याकडूनच शेगावच्या गजानन महाराजांची महती जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचे महान कार्य, महान सेवा घडून आली, जी आजतागळत चालू आहे असे आपल्याला शेगावच्या पवित्र भूमीवर जाणवते. गोमाजी बुवा हे महादाजी पाटलांचे गुरु होते. महादाजी पाटलांना 2 संस्कारिक आणि सात्विक विचाराची मुलं होती. गोमाजी बुवांचा वरदहस्त असल्यामुळे ही दोन्ही मुलं धार्मिक वृत्तीची झाली. थोरले पुत्र कडताजी आणि धाकटे कुकाजी. कुकाजी पाटील हे पंढरपूरच्या विठू माऊलीचे परमभक्त होते. कडताजी पाटलांना 6 मुले होती, पण कुकाजी मात्र निपुत्रिक होते. पण विठ्ठल भक्त असलेल्या कुकाजी पाटलांनी आपले ज्येष्ठ बंधू कडताजी पाटील यांच्या निधनानंतर 6 मुलांचे संगोपन जन्मदात्या पित्याप्रमाणे केले. संतांचे आशीर्वाद आणि विठू माऊलींच्या कृपेने कुकाजींच्या काळात भरभराट झाली. अष्टसिद्धी घरात नांदू लागल्या. कालांतराने कुकाजींच्या वृद्धापकाळात 6 मुलात ज्येष्ठ असणाऱ्या खंडू पाटलांवर सर्व कारभार सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडली. त्यांना गणपती, नारायण, मारुती, हरी आणि कृष्णाजी असे 5 बंधू होते. तालीम, दांडपट्टा, कुस्ती यासारख्या खेळांमुळे आर्थिक सुबत्तेप्रमाणे शारीरिकदृष्ट्या बलवान असलेल्या पाटील बंधूंना गर्व होऊ लागला. मारुतीचा उत्सव शेगावात चालत असे.
उत्सव मारुतीरायाचा असला तरीही पाटील पुत्रांचा जय जयकार होत असे. त्यांचा शब्द अगदी प्रमाण मानला जाऊ लागला. हरी पाटलांना कुस्तीचा खूप शौक होता. शेगावात नेहमी भांडण, वाद, मारामाऱ्या होत असत. पाटलांचा न्याय मात्र सगळ्यांना सारखाच होता. संत, साधू, सज्जन असं वर्गीकरण न करता मनाला येईल तसं बोलणाऱ्या पाटील बंधूंनी महाराजांची पण चेष्टा आणि अपमान करायला सुरुवात केली. कुकाजीच्या वागण्या बोलण्यात जेवढी सात्विकता होती त्याच्या बिलकुल विरुद्ध, अगदी विरुद्ध वागणूक या पाटील बंधूंनी शेगावच्या रयतेबरोबर करण्यास सुरुवात केली. महाराजांचा वारंवार होणारा अपमान महाराज हसत मुखाने सहन करत होते, दुर्लक्षित करत होते. कारण त्रिकालदर्शी असणाऱ्या माऊलींनी शेगाव ही एक पवित्र भूमी असल्याचे जगासमोर आणण्याचे महान कार्य पाटील बंधूंनी करावे, पाटील बंधूं कर्वेच होणार आहे हे जाणले होते. वारंवार मंदिरात येऊन महाराजांचा अपमान करणे, दिवसेंदिवस महाराजांना टाकून बोलणे हे वाढत होते. कधी अरे गण्या खातोस का ताक कण्या असे म्हणून, तर कधी तुला लोक साधू म्हणतात, योग योगेश्वर म्हणतात, त्याचे आम्हाला प्रत्यंतर दे, नाहीतर आम्ही तुला मारू असे म्हणून महाराजांना चिडवू लागले. अनेक प्रकारे महाराजांना चिडवत असताना महाराज तर दुर्लक्ष करून हसण्यावाढी ते उडवत होते. अगदी जरा पण राग मनात न धरता महाराज ते सर्व दुर्लक्षित करून आहे तसे शांत बसून राहत असत. पण महाराजांचे परमभक्त जे सतत त्यांच्या सोबत असत ते भास्कर पाटील यांना मात्र महाराजांची चेष्टा आणि सातत्याने होणारा अपमान अजिबात सहन होत नव्हता. खूप असह्य होऊन भास्कर पाटील एकदा महाराजांना म्हणाले, महाराज आपण आता शेगावात नको राहू, आपण अकोल्याला जाऊया. त्यांची प्रेमळ विनवणी महाराजांनी ऐकून घेतली आणि तेवढ्याच प्रेमाने शांतपणे भास्कर पाटलांची समजूत काढू लागले. महाराज म्हणाले, साधू संतांची कृपा असलेल्या या पाटलांची मुले ही माझीच लेकरे आहेत. थोड्याच दिवसात ते तुझ्या पण लक्षात येईल, थोडा धीर धर. अरे जसं पावसाळ्यात गढूळ झालेलं पाणी हिवाळ्यात स्वच्छ होतं ना, तसं यांच्यातील वाईट कृती जी आहे ती लवकरच निवेल. त्यांचा गर्व लवकरच हरण होईल आणि त्यांच्यात कृतीत बदल घडून येईल. पाटील कुळावर संतांची कशी कृपा आहे हे समजावताना गायीसारखं वागलं तर वाघाला कोण घाबरेल का? जंगलचा राजा करेल का? किंवा धार नसलेली तलवार घेऊन कोणी रणक्षेत्रात लढाईला जाईल का? असे प्रश्न महाराज भास्कर पाटलांना विचारू लागले. पाटलांचा उर्मटपणा हा कसा योग्य आणि गरजेचा आहे हे पटवून सांगताना महाराज म्हणाले की जर अग्नीमध्ये दाह नसेल तर त्याचा उपयोग काही होईल का? तसंच आहे, हा उर्मटपणा फार काळ टिकणारा नाही. रोज महाराजांना पाटलांकडून खूप कटू अनुभव येत असत आणि अपमानास्पद वागणूकही मिळत होती.
पण त्रिकालदर्शी महाराज सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते. एक दिवस कुस्तीचा शौक असणारे हरी पाटील महाराजांची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने महाराजांच्या हाताला धरून म्हणाले, उगाच गणगण म्हणत बसू नकोस, चल माझ्याबरोबर कुस्ती कर. जिंकलास तर तुला योगी मानू. महाराज काही न बोलता तालमीत गेले आणि खाली बसले. उलट पक्षी त्यांनी हरिपाटलांना आवाहन दिलं. महाराज म्हणाले की तू जर खरा पैलवान असशील तर मला उठवून दाखव. महाराजांच्या बारीक शरीर यष्टीच्या मागे जी योगशक्ती होती त्याचे ज्ञान हरिपाटलांना नव्हते आणि म्हणून गर्वाने ते महाराजांना उठवण्यासाठी प्रयत्न करण्यास पुढे सरसावले. त्यांचे हरिपाटलांचे शरीर घामाघूम झाले, पण ते महाराजांना हलवू पण शकले नाही. त्या क्षणी कुस्तीत प्रवीण असणाऱ्या हरिपाटलांचा गर्वहरण होऊन ते महाराजांना शरण जाईल आणि नतमस्तक होऊन महाराजांची मनोमनी माफी मागत. महाराजांनी एव्हाना आजवर सहन केलेल्या खोड्यांमागचे सत्यही हरिपाटलांच्या लक्षात आले होते. गर्वहरण झालेल्या हरिपाटलांना महाराज म्हणाले, कुस्ती हा मर्दानी खेळ आहे. कृष्ण आणि बलराम यांनी पण लहानपणापासून कुस्ती खेळून आपले शरीर सौष्ठव बनवले होते आणि कौसाचे अंगरक्षक असणाऱ्या, मल्लविद्येत प्रवीण असणाऱ्या मुष्टिक आणि चाणूर यांना अपयशी केले होते. तू आज मला कुस्तीत हरवून दाखव. नाही तर यमुना तीरी असलेल्या पाटलाने जसे गोकुळीची पोरे सशक्त केली होती तसं तू पण कर. कारण पहिली संपत्ती ते शरीर, दुसरे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा. तू शेगावच्या मुलांना खुश कर. हे बक्षीस मला दे, नाही तर तुझं पाटील पण सोड. कधीही कुणाच्या पाया न पडणाऱ्या हरिपाटलांना स्वतःचा गर्व क्षणिक हरण झाला आणि ते महाराजांच्या पायावर नतमस्तक झाले. परंतु ह्या अनुभवाबद्दल इतर भावांना माहीत नसल्यामुळे ते हरिभाऊंना म्हणू लागले, तू त्या नागव्याला का बरं घाबरतोस? आपण तर पाटील पुत्र आहोत. त्याचे थोतांड वरचेवर वाढत चालले आहे आणि आपले रयत, आपली जनता या वेड्याच्या ढोंगी साधूला फसत चालली आहे. हा वेडा ढोंगी साधूचा वेश घेऊन भोळ्या बापड्या जनतेला फसवत आहे, त्यांची फसवणूक होत आहे. आणि ह्या फसवणूक होणाऱ्या जनतेला वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे, असं इतर बंधू हरिपाटलांना सांगू लागले. स्वतःचं कर्तव्य सांगताना ते म्हणाले, जसं ज्ञानेश्वर माऊलींना संतत्व जगाला पटवून देण्यासाठी आधी ते सिद्ध करावं लागलं, परीक्षा द्यावी लागली. परीक्षेमध्ये जेव्हा रेड्याने वेद वधवून घेतला
रेड्याकरवे वेद वदवून घेतला तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींचं संकल्प जगापुढे आलं. तसंच तुकाराम माऊलींची पण अंगी असलेल्या साधुत्वाची ओळख उसाने पटवून दिली. आणि म्हणून आम्ही तुझ्या साधुत्वाची परीक्षा घेणार आणि मग काय ते ठरवणार. सोन्याची सुद्धा शुद्धता जाणण्यासाठी त्याला आधी तापवलं जातं आणि मग त्याची शुद्धता सांगितली जाते. म्हणून आम्ही पण पहिले तुझी परीक्षा घेणार आणि मग तुला योगी असल्यास वंदन करणार. असं म्हणून परीक्षा घेण्यासाठी पाटील बंधू उसाची मोळी घेऊन मारुतीच्या मंदिरात आले. आपली माऊली निर्धास्तपणे बसून होत्या. मंदिरात येताच पाटील बंधूंनी महाराजांची हेटाळणी अपमानास्पद गोष्टी बोलणं सुरू केली. महाराजांची चेष्टा चालू केली. त्यांना महाराजांची परीक्षा घ्यायची होती म्हणून त्यांनी महाराजांना प्रश्न करून चेष्टा करू लागले. म्हणू लागले, अरे वेड्या, आम्ही ऊस आणला आहे. तुला जर ऊस खायची इच्छा असेल तर पहिले आम्ही तुला या ऊसाने मारू. या ऊसाचे जर वळ तुझ्या अंगावर उठले नाही तरच तुला आम्ही योगी मानणार आणि शरण पण येऊ. बोल, मंजूर आहे? या त्यांच्या बालिश बोलण्याकडे नेहमीप्रमाणे महाराजांनी दुर्लक्ष करून न बोलता शांत बसून राहिले. आता महाराज शांत बसून राहिले याचा वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे अर्थ काढले. मारुती म्हणाले, हे शांत बसले आहेत याचा अर्थ हे आपल्याला घाबरले आहे. त्यांना ऊसाचा मार खाण्याची इच्छा दिसत नाही. त्यावर गणपती म्हणाले, अरे, त्यांनी मौन धारण करून आपल्याला उसाने त्यांना मारण्यासाठी परवानगी दिली आहे. बाकीच्यांना पण ते म्हणणे पटले आणि दोघं तिघं ऊस हातात घेऊन महाराजांना मारण्यासाठी पुढे सरसावले. इतर भक्त मंडळी पळू लागली. परंतु जवळ असलेले महाराजांचे परम भक्त भास्कर पाटील हे मात्र याचना करू लागले. पाटील बंधूंना हात जोडून विनवू लागले, तुम्ही पाटील कुळात जन्मला आहात म्हणून दीनदुबळ्यांसाठी तुमचे मन, अंतःकरण अगदी दयाभूत असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर हे महासाधू वाटत नसतील तर दीन दुबळे म्हणून का असणार, पण तुम्ही यांना सोडून द्या. यांना मारू नका. असे अत्याचार त्यांच्यावर करू नका. अरे, जे शूर शिकारी असतात ते कधी बंदूक घेऊन नागतोडा मारायला जात नाही, तर ते वाघाची शिकार करतात. तसेच मारुतीने दीन दुबळ्यांच्या झोपड्या जाळल्या नव्हत्या, तर त्यांनी रावणाची लंका पेटवली होती. पण शेवटी ते पाटील पुत्र ऐकणार होते थोडेच. त्यांच्या मनाला येईल तसंच ते वागणार होते. आणि आपले महाराज ईश्वर असते, साक्षात भगवंत, काय होणार हे त्यांना पहिल्यापासूनच माहीत होतं. गणगण गणात होते या मंत्राचा जप करत जणू काही होणारच नाही या आविर्भावाने माऊली तिथेच बसून राहिल्या. पाटील पुत्र पुढे आले. ते म्हणू लागले की सर्व गावकरी ह्या वेड्याला
योग योगेश्वर म्हणतात ना, त्यात किती सत्यता आहे हे आम्ही पडताळून पाहू. तेव्हा तुम्ही यामध्ये न पडता दूर उभा राहून काय होतंय ते बघा. ते तर याला मजा म्हणत होते. भास्कर पाटलांना मात्र अतिशय यातना होत होत्या. महाराजांच्यावर उसाचे वार होणार या कल्पनेने सुद्धा भास्कर पाटील खूप खूप दुःखी झाले होते. पण पाटील पुत्रांसमोर त्यांचे काही चालणार नव्हते. महाराजांचा ईश्वराचा अंश असल्यामुळे महाराज हसत गणगण म्हणत इकडे तिकडे बघत शांत बसू राहिले. थोड्याच वेळात पाटील पुत्रांनी जशा शेतकरी ओंब्या झोडतात तसे महाराजांना मारायला सुरुवात केली. जोर जोराने उसाचे प्रहार करू लागले. थोडा वेळ महाराजांच्यावर प्रहार करूनही एकही वळ जेव्हा उठला नाही, तेव्हा मात्र पाटील पुत्र घाबरले आणि महाराजांना शरण आले. या कृतीमुळे पाटील पुत्रांचा सर्व अहंकार गळून पडला. हा खराच योगयोगेश्वर आहे म्हणूनच त्याच्या समोर ते नतमस्तक झाले. एवढे झाल्यावर माऊलींनी त्यांना जवळ घेतले आणि मोठ्या मनाने, तुम्हाला काही त्रास तर झाला नाही ना? मला मारण्याने जे श्रम पडले त्या श्रमाचा नाश करण्यासाठी मी तुम्हाला उसाचा रस काढून देतो. या माझ्या पुढे बसा म्हणून मोठ्या प्रेमाने त्यांना बसवले. हातात एक ऊस घेतला आणि एक एक करत अवघ्या उसाची मोळी पिळून पाटील बंधूंना रस पिण्यासाठी महाराजांनी पात्रामध्ये काढून दिला. पाटील बंधू समर्थांना वंदन करून खंडू पाटलांना मंदिरातले वृत्त सांगण्यासाठी घराकडे गेले. घरी जाताच त्यांनी खंडू पाटलांना मंदिराचे सर्व वृत्त इत्थंभूत सांगितले. खंडू पाटलांनाही आश्चर्य झाले. तेही आश्चर्याने चकित होऊन महाराजांना भेटण्यासाठी मंदिरी आले आणि नंतर रोजच महाराजांच्या दर्शनाला ते मंदिरात येऊ लागले. पण त्यांच्या वाणीत मार्दवता होती. महाराजांना गण्या गजा अशा प्रकारे ते बोलवत असत. आपण सुद्धा नोकर चाकरांना एकेरी बोलवतो. ज्याच्यावर खूप प्रेम करतो अशांना सुद्धा आपण एकेरीच बोलवतो. आणि जमीनदार असल्याने अरे तुरे म्हणण्याची त्यांना सवयही होती. सर्व रयतेला स्वतःच्या मुलाबाळांसारखेच ते बोलवत असत. जसा नारळ वरून कडक असतो आणि आत गोड खोबरे असते, तसे आपले खंडू पाटील होते. वरून कडक आणि एकेरी बोलवणारे पाटील महाराजांवर मात्र खूप प्रेम करत असत. कुकाजी पाटील वयस्कर झाल्याने सगळी जबाबदारी खंडू पाटलांवर होती. रोज खंडू पाटील महाराजांच्या दर्शनाला मंदिरामध्ये जायचे. हे बघून एक दिवस कुकाजींनी खंडू पाटलांना सांगितले की तू रोज महाराजांच्या दर्शनाला जातोस, मलाही सांगतोस की एक साक्षात्कारी आपल्या मंदिरात आहे, मग स्वतःला एक मूल का मागत नाही? माझा वृद्धापकाळ झाला आहे, मला नातवंड बघायची आहे, माझी ती इच्छा पूर्ण का करत नाही? जा, आज मंदिरात गेल्यावर महाराजांना विनंती कर आणि एक मूल माग. माझ्यावर कृपा करून मला मूल द्या अशी याचना कर. ते जर खरेच साधू असतील तर तुझी इच्छा तर पूर्ण होईलच आणि मलाही नातवंड मिळेल.
माझाही हेतू तडीला जाईल. अरे साधू पुरुषांना अशक्य असे काहीच नसते. तुला झालेल्या संत लाभाचा काहीतरी उपयोग करून घे. आज्ञाधारक खंडूजींनी लगेच होकारार्थी मान वळवली आणि योग्य वेळ बघून मारुतीच्या मंदिरामध्ये एके दिवशी खंडू पाटलांनी महाराजांना आपली इच्छा सांगितली. खंडू पाटील महाराजांना म्हणाले, माझ्या पितृतुल्य चुलत्यांना नातवंड पाहण्याची इच्छा झाली. तुम्हाला लोक साधू म्हणतात. मी तुमच्या दर्शनाने असाध्य गोष्टी साध्य होताना बघितल्या आहेत. शिवाय लोकही म्हणतात असाध्य गोष्टी साध्य करणं तुमच्या दर्शनाने सहज शक्य आहे. मलाही अनुभव घ्यायचा आहे. मी पण रोज तुमच्या दर्शनाला येतो. मग मी अजूनही निपुत्रिक का? मला कृपा करून पुत्रप्राप्ती होऊ द्या. ते ऐकताच महाराज त्यांना म्हणाले, तुझ्याकडे सत्ता आहे, धन आहे, तू प्रयत्नवादी पण आहेस. मग तू मला का विनंती करतोस? धनाच्या आणि बलाच्या जोरावर हे का नाही घडवून आणू शकत? तुझ्याकडे शेती आहे, गिरण्या आहेत, पेढ्या आहेत, सर्व काही असताना शिवाय या वराडात तुझ्या शब्दाबाहेर कोणी जाणारं नसताना तुझा एवढा वचक असताना मला का विनंती करतोस? ब्रह्मदेवाला का नाही आज्ञा करत? महाराज असे बोलताच पाटील धूर्त होते. धूर्त खंडू पाटलांनी महाराजांना उत्तर दिले की महाराज, शेती आहे पण पाण्यापासून शेती पिकवणं कठीण आहे आणि पाणी मिळाल्यानंतर मी कर्तृत्व दाखवू शकेन, पण पाऊस पडणं माझ्या हातात नाही. ते तुम्ही करू शकता. पाऊस पडल्यावर मी माझ्या कर्तृत्वाचं पीक काढण्यासाठी वापर करू शकेन. दुष्काळात नाही करू शकत. ते ऐकून महाराज म्हणाले, तू जी याचना केलीस ना ती मला आवडली. कारण याचना म्हणजे भीक मागणे आणि तू ते आज केलंस. भीक मागितली आहे. तेव्हा मी परमेश्वराला तुझ्यासाठी प्रार्थना करीन आणि तो पण माझी प्रार्थना ऐकेल. पण तुला होणाऱ्या मुलाचं नाव तू भेक्या ठेव आणि मुलगा झाल्यावर दरवर्षी ब्राह्मणांना आम्ररसाचं भोजन घाल. हे ऐकताच खंडू पाटील चकित झाले, खुश झाले आणि तातडीत येऊन त्यांनी कोकाजींना मंदिरातले सर्व काही सांगितले. संत मुखातून आल्याप्रमाणे भाकीत खरे ठरले. खंडू पाटलांची कांता गंगाबाई यांना दिवस गेले. 9 महिने पूर्ण होताच गंगाबाईंना पुत्र आणि खंडू पाटलांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. कोकाजींच्या खुशीला तर सीमाच राहिली नाही. त्यांनी गरिबांना दानधर्म केला. गावातील छोट्या मुलांना पेढे बर्फीचा खाऊ वाटला. सर्वत्र आनंदी आनंद चालू होता. परंतु दुफळी असलेल्या शेगावमधील पाटलांचा आनंद देशमुखांना मात्र भगवत नव्हता. त्यांच्या सुरुवातीपासूनच दुफळीबाई होती. त्यात कोकाजींचे वृद्धापकाळामुळे नातवंड पाहून निधन झाले.
खंडू पाटील मात्र खूप दुःखी झाले. त्यांना दुःख असह्य झालं आणि ते वेदनेच्या भरात ज्या चुलत्याच्या जीवावर मी निर्धास्त होतो तो माझा आधार का नेलास म्हणून भगवंतांना प्रश्न करू लागले. याचा मात्र आनंद देशमुखांना होऊ लागला. साधू संत तसेच देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सत्याच्या मार्गावर चालणे खूप गरजेचे आहे. हा मार्ग खूप कठीण आहे, खडतर आहे, पण सद्गुरु कृपेने तो सुकर होतो. षड्रिपूंना दूर सारून कुतर्क मनात न बाळगता संतांना शरण जाणे यातच आपले हित साध्य आहे. हे सत्य दासगणू महाराजांनी 7व्या अध्यायात पाटील घराण्यांचे कसे मतपरिवर्तन झाले आणि त्यांच्या वृत्तीत कसा बदल घडून आला या कथेतून आपल्यासमोर मांडले आहे. मनापासून सेवा करणाऱ्या भक्तांच्या हाकेला धावणारे आपले महाराज भक्तांच्या चिंता कशा हरण करतात हे आजवर बऱ्याच भक्तांनी अनुभवले आहे. असंख्य भक्तांना हे अनुभव आजही महाराज त्यांच्या इच्छा पूर्ण करून त्यांच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव करून देत असल्याचे माहिती आपल्याला लक्षात येते. महाराजांच्या स्तुती करणाऱ्या 2 ओळी म्हणून मी निरूपण संपवते. महाराजांची स्तुती करणाऱ्या त्या ओळी अशा आहेत. तुझ्या दारचे याचक कधी रिक्त ना गेले, असंभव ही संभव त्यांच्यासाठी तू सर्व काही केले. गण गण गणात होते अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.